हा आहे तुमचा भाग्याचा त्रिवेणी संगम. जर तुम्हाला पैशांची कमतरता जाणवत असेल, घरात गरिबी येत असेल आणि तुमच्या पत्रिकेत राहू केतूचा दोष असेल, तर हे 3 उपाय नक्की करा. उपाय 1. धन आकर्षणासाठी अत्तराचा जादुई वापर. तुम्ही मा लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छिता, धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची कामना करता, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला फक्त एक छोटीशी अत्तराची बाटली घ्यायची आहे. तुमच्या घरातील देवघरात जिथे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आहे, तिथे ही बाटली उघडी ठेवा. लक्ष्मी मातेला सुगंध खूप प्रिय आहे. हा उपाय तर सर्वात खास आहे. तुमच्या पैशांच्या लॉकरमधील किंवा पाकिटातील सर्वात वरची नोट घ्या. त्यावर थोडे अत्तर शिंपडा आणि हिरव्या पेन्सिलने त्यावर अनंत चिन्ह काढा. त्यानंतर ती नोट पुन्हा लॉकरमध्ये सर्वात वर ठेवा. असे केल्याने धन आकर्षित होते आणि पैशांचा ओघ कधीच थांबत नाही. तुम्ही फक्त त्या नोटवर पैसे ठेवत जाल आणि तुमचे धन वाढतच जाईल. उपाय 2. राहू-केतू दोषावर रामबाण उपाय. तुम्ही राहू-केतूमुळे त्रस्त असाल तर हा उपाय करा. जर तुमच्या पत्रिकेत राहू-केतूमुळे काही त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा. यासाठी तुम्हाला फक्त एक पांढरे फूल घ्यायचे आहे. ते फूल तुमच्या डोक्यावरून 21 वेळा उतरवून राहूचे स्मरण करा. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी ते फूल ठेवा. असे केल्याने राहू तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास देणार नाही. तुम्हाला सुख आणि आनंदाचा अनुभव होईल. उपाय 3. कायमस्वरूपी लक्ष्मी घरात ठेवण्यासाठी. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी नांदेल. यासाठी तुम्हाला बुध आणि शुक्र ग्रह मजबूत करावे लागतील. ज्या लोकांचे हे दोन्ही ग्रह मजबूत असतात, त्यांच्यावर लक्ष्मी आणि नारायणाची कृपा होते. एक कलश किंवा भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडी साखर आणि हिरवी वेलची वाटून टाका. हे मिश्रण शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय केल्याने बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होतात आणि तुमच्यावर लक्ष्मी, नारायण आणि भगवान महादेवांची कृपा होते. ज्यांच्यावर या तिन्ही देवतांची कृपा आहे, त्यांना पैशांची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे धन मिळवण्याचे नवीन मार्ग आपोआप सुरू होतील.